एक प्रश्न आहे, भास्कर जाधवांसंदर्भातला प्रश्न आहे की भास्कर जाधव सतत अलीकडे जी विधानं करतात, आजही त्यांचं स्टेटस आहे ते असं म्हणतात, वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं वाया आहे. आणि दुसरं ते असं म्हणतात, दिवा जळत असतानाच तुपाची गरज असते, विझल्यानंतर तूप ओतण्यात काही अर्थ नाही. चांगली आहेत वाक्य, म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहेत. पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये वि स खांडेकर, ना. सी. फडके, ना. स. इनामदार, श्रीनाथ पेंडसे असे जे सगळे लेखक होते, त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या. आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ती अत्यंत वैभवशाली भाषा आहे. राऊत साहेब, हे सिग्नल्स आहेत असं वाटतं मला माहिती, कारण ज्या पद्धतीने भावनिक स्टेटमेंट करता आहेत, अलीकडे नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यांच्या या नाराजीची किंवा भावनिक काही स्टेटमेंट्सची पक्ष नेतृत्व काही दखल घेणार आहे का? दखल घेणं म्हणजे काय असतं, जरा मला समजून सांगावं मीडियाने. त्यांच्याशी काही संवाद, कारण म्हणजे का असं त्यांच्या भूमिका मांडतात किंवा असं भावनिक का झाले? भूमिका मांडण्याची जी खंत आहे, उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नव्हतं. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही, सुनील राऊतांना मिळालं नाही, त्यांचा हक्क होता. म्हणून आम्ही रडत बसलो का? नाही, ठीक आहे, पक्षाची भूमिका आहे. सरकार आणण्यासाठी माझं योगदान होतं, आमच्या कुटुंबाचं. पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात नाही घेतलं. मोजक्या जागा असतात, 3 पक्षाचं सरकार होतं, आपण समजून घेतलं पाहिजे. आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले, ते सोडून गेले. चाणाक्ष, हुशार, तडफदार असे लोक होते खूप. त्यांना घेण्याचा पक्षाने निर्णय केला, आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे. माझ्याकडे याविषयी चांगली माहिती आहे खरं म्हणजे. नाही, पण त्यांचं हेही म्हणणं की ते ज्या विभागाचे नेते आहेत तिथले निर्णय हे त्यांना विश्वासात न घेताच घेतले जातात. बघा, या संदर्भात त्यांनी, मी स्पष्ट सांगेन, ते ज्येष्ठ नेते आहेत, सहकारी आहेत आमचे, त्यांनी येऊन माननीय पक्षप्रमुखांशी येऊन चर्चा केली पाहिजे. त्यांच्या मनात बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा अशा वेळेला स्वतः येऊन, आम्ही सुद्धा बोलतो जेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टीविषयी चर्चा करावीशी वाटते, आम्ही स्वतः जातो उद्धवजींकडे आणि आम्ही चर्चा करतो. चर्चेतून मला माहित नाही,